नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहणार आहोत स्थूलवाचन हास्यचित्रातील मुलं याच्यातला अर्धा पाठ मी तुम्हाला आधी शिकवलेला आणि आता उरलेला भाग. त्याआधी आपण एकदा रिव्हिजन करूया. हास्यचित्र आणि व्यंगचित्र याच्यातला आपल्याला फरक या ठिकाणी लेखकांनी सांगितला होता. तर हास्यचित्र म्हणजे काय, तर सफाईदार रेषांनी काढलेलं जे चित्र असतं त्याला हास्यचित्र असं म्हणतात आणि व्यंगचित्र मात्र त्याच्या पुढचा टप्पा असतो. हास्यचित्र हे केवळ हसवण्याचंच काम करतात, तर व्यंगचित्र त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे नुसतंच हसवत नाही तर त्याबरोबर आपल्याला काहीतरी संदेश देत असतात, हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर पाहिलं होतं की लेखक असं म्हणतात की हास्यचित्र काढत असताना, विशेषतः ती लहान मुलांचे हास्यचित्र काढत असताना अतिशय कठीण जात असतं. हे अतिशय कठीण काम आहे लहान मुलांची हास्यचित्र रेखाटणं. त्यामध्ये व्यंगचित्रकाराचे कौशल्य मनाला लागत असतं. मुलांसाठी विनोद करणे अगदी सोपं असतं, पण मुलांची चित्र रेखाटणं हे मात्र, हास्यचित्र रेखाटणं हे मात्र अतिशय कठीण काम असतं, असं लेखक धर्मापुरीकर आपल्याला सांगतात. त्यानंतर आपण वेगवेगळे चित्रकार जे आहेत, व्यंगचित्रकार, त्यांची उदाहरणं आपल्याला त्यांनी दिलेली होती. या ठिकाणी ह्या मुलीचं आपण पाहिलं होतं उदाहरण की ही मुलगी काय करते, लहानच्या रोपट्याला दुधाच्या बाटलीने पाणी घालते आणि मग तिच्या चेहऱ्यावरती असलेले भाव. आणि मग त्यांनी सांगितलं होतं, हे लेखक हे व्यंगचित्रकार जे आहेत श्रीधर फडणवीस, हे काय करत असतात, लहान मुलांचं चित्र रेखाटत असताना जाड पेनाचा, जाड रेषांचा वापर करतात. तर काही व्यंगचित्रकार असतात ते काय करतात, बारीक रेषांचा वापर करत असतात. या ठिकाणी बारीक रेषांचा वापर करून या मुलांचं चित्र रेखाटलेलं आहे. तर या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव, निरागस असे भाव, गणपती बाप्पाला कुठलंच फूल नाही मिळाले आणि त्यामुळे तो बॅडमिंटनचं फूल जे आहे ते गणपती बाप्पांना वाहतोय. आणि या ठिकाणी हे अजून एक चित्र आपल्याला उदाहरण दाखवलेलं होतं. त्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या भागाला आता सुरुवात करतोय, पाठाचा उर्वरित भाग. या ठिकाणी डेव्हिड लँगटन या अमेरिकन व्यंगचित्रकारांची ही चित्र पहा. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे. त्याचा हा पराक्रम आपल्याला दिसतोय आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. आता हा काय पराक्रम करतोय, आपल्याला जशी उत्सुकता असते, आपण पैसे साठवायला घेतल्यावरती कधी एकदा तो गल्ला भरतोय आणि मी तो फोडून त्यातले पैसे मोजतोय. तसंच या मुलाने सुद्धा काय केलेलं आहे, तो गल्ला फोडलेला आहे आणि गल्ल्यामध्ये काहीच पैसे निघालेले, अवघी 2 नाणी पडलेली आहेत. आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते भाव टिपण्याचा हास्यचित्रकारांनी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर या दुसऱ्या चित्रात बघूया. तर दुसरं चित्र आहे भोकाड पसरणाऱ्या मुलाचं. त्याला व्यंगचित्र म्हणता येईल. का बरं? चित्र काढताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्याने रडण्याकडे. आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगीचच रडत असतात, तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसतं की ती सेफ्टी पिन, आणि विचार येतो, अरे ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकाड पसरले असणार. तसेच असावे, कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत ते पहा. तर या ठिकाणी 2 गोष्टींचा या चित्रातनं आपल्याला लेखकांनी हे करून दाखवलेला, उलगडा करून दाखवलेला की हे चित्रामधनं आपल्याला एक संदेश मिळतोय की मुलांच्या रडण्याला काहीतरी कारण असतं, ते विनाकारण रडत नसतात. आणि दुसरं म्हणजे त्या मुलाचे हातपाय कसे काढले आहेत त्याकडे बघा. आधी आपण त्या चित्राकडे बघूया, निरीक्षण करूया आणि मग आपल्याला लक्षात येतं आहे की हा मुलगा रडतोय, जोराने भोकाड पसरून अगदी रडतोय. आणि नीट निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं ती म्हणजे त्याच्या चड्डीला लावलेली जी पिन आहे ती पिन त्याला काय होते, टोचत असणार आणि म्हणून तो काय करतोय, रडतोय. तर हेच आपल्याला या चित्रातनं हे एक व्यंगचित्र आहे. आपल्याला बघता क्षणी आपल्याला हसायला येतं आहे, पण त्यातनं आपल्याला
एक संदेश मिळतोय की लहान मुलं जे असतात ती विनाकारण रडत नसतात, त्याला काही ना काहीतरी कारण असतं म्हणून रडत असतात. तर लहान मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे या पाठातनंच आपल्याला लेखक जो संदेश देत आहेत की लहान मुलांची चित्र काढणं हे सोपं काम नसतं. त्याचे अवयव बघा कसे काढलेले आहेत आणि त्याकडे या चित्रामध्ये आपलं लक्ष जाते. त्यानंतर पुढचं जे चित्र आहे त्यामध्ये बघा लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत अशी चित्र पहावी. हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचं व्यंगचित्र. तर या ठिकाणी आपल्याला लेखक सांगतायत की आपल्याला लहान मुलं चित्रात कशी रेखाटायची आणि मोठी माणसं कशी रेखाटायची हे जर पाहायचं असेल तर अशी चित्र जी आहेत की ज्या चित्रांमध्ये लहान मुलगा आणि मोठा माणूस हे दोन्ही दाखवलेले असेल यांचं आपल्याला निरीक्षण करता येईल. तर या ठिकाणी आपल्याला असं दोघांचं चित्र असलेलं एक व्यंगचित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी हे जे चित्र आहे ते R.K. लक्ष्मण यांचं हे व्यंगचित्र आहे, यांनी काढलेलं हे व्यंगचित्र आहे. की पूर्वी खेड्यामध्ये मुलांचे केस कापणारे असायचे. मुलांना जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे. इथे पहा तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा. तेच हातपाय, तेच डोळे, नाक, पण फरक कुठे आहे, ज्यामुळे हा मोठा माणूस मोठा वाटतोय आणि लहान मूल वाटतं आहे. आकाराने लहान मोठेपणा आहेच, पण त्याशिवायही अधिक काहीतरी या ठिकाणी आहे. तर या चित्राचं R.K. लक्ष्मण यांच्या या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पूर्वीच्या काळी हे असे केस कापणारे घरोघरी यायचे आणि केस कापून दिले जायचे. तर त्याला बघूनच त्या मुलाचा अवतार बघा कसा झालेला आहे, कंटाळलेला वैतागलेला असा तो मुलगा. त्याला केस कापायचे नाहीत आणि जबरदस्ती त्याला तिथे बसवलेला आहे आणि घाबरून बसल्यासारखा तो अगदी बसलेला आहे. त्या माणसाचा अवतार बघूनच त्याचा चेहरा कसा झालेला आहे आणि त्या केस कापणाऱ्याचा अवतार बघा कसा या ठिकाणी दिसतोय तो. तर हे सगळं अचूकपणे रेखाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्या व्यंगचित्रकारांनी केलेला आहे. दोघांचे हातपाय अवयव जे आहेत त्याचं निरीक्षण करा की या ठिकाणी मोठ्या माणसांचे हातपाय अवयव कसे असतात आणि तेच तो लहान मुलगा आहे त्याचे हातपाय कसे बारीक दाखवलेले आहेत. पण त्याचबरोबर अजूनही काहीतरी सांगण्याचा चित्र प्रयत्न करतोय ते म्हणजे दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव जे आहेत ते. मोठ्या माणसाच्या चेहऱ्यावरचे हावभाव ते कसे दाखवलेले आहेत की ते जे आहे ते अगदी उत्सुक असा चेहरा त्याचा दाखवलेला आहे आणि तो मुलाचा चेहरा मात्र कंटाळवाणा असा दाखवलेला आहे. तर हे या चित्रातनं आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर पुढे आहे ती चिंटूची चित्रमालिका. इथे हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रामध्ये त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ आपल्याला समजतो. त्या अर्थानं हे उत्तम असं व्यंगचित्र आहे नाही का. तर या ठिकाणी या चिंटूची चित्रमालिका दिलेली आहे. 1, 2, 3 अशी लागून 3-4 चित्र असतात आणि शेवटच्या चित्रामध्ये आपल्याला काय कळतं त्या पहिल्या चित्रांचा उलगडा होत असतो. त्या पहिल्या चित्रामध्ये तो चिंटूचे चेहऱ्यावरचे हावभाव बघा आणि तो अगदी ह्याच्याने अगदी बाबांना प्रश्न विचारतोय की पप्पा नदीचं पाणी कुठे जातं हो. ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते, असा हा त्यांचा संवाद या पहिल्या चित्रामध्ये दाखवला आहे. त्यानंतर बाबा म्हणतात का रे तू असं का विचारतोयस म्हणून. काही नाही, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. म्हणजे ती आता कुठे मिळेल आपल्याला, समुद्रातच जायला लागेल. असा हा या ठिकाणी एक चित्र मालिकेतून या ठिकाणी व्यंगचित्रातून या हास्य निर्माण झालेला आहे, विनोद निर्माण झालेला आहे. हे त्यानंतर पुढे आहे आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचं हे व्यंगचित्र. चित्र पाहताच आपल्याला वाटते की ही दोन्ही वेगवेगळी चित्र आहेत. एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस, पण भिंतीवर लावलेलं तेच चित्र आणि
दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येतं की लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठे झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. तर या चित्राचं नीट निरीक्षण केल्यावरती आपल्याला लक्षात येत आहे की तो मुलगा जो आहे, केसांची ठेवण म्हणजे तो दोन्ही चित्रातली मुलं ही एकच आहेत, फक्त हा लहानपणीचा आहे, बालपणीचा आणि हा आता मोठा झालेला आहे. तर तो जेव्हा लहान होता तेव्हा मात्र त्यांनी मोठं व्हायोलिन घेतलं होतं वाजवायला आणि एवढं मोठं आहे की त्याला अगदी स्टूलवरती उभं राहून ते वाजवावं लागते. म्हणजे लहान मुलांना मोठ्या गोष्टींचं आकर्षण असतं, आकाराचं आकर्षण असतं. मोठ्या वस्तू मोठ्यांप्रमाणे वागायला सुद्धा ते मोठ्यांप्रमाणे बघतात. कधी एकदा मोठे होतं असं त्यांना वाटत असतं, कारण मोठे काय करत असतात, सारखे ओरडत असतात, हे कर ते कर, उपदेश करत असतात. त्यामुळे लहान जेव्हा आपण असतो त्यावेळेला आपल्याला असं वाटत असतं कधी एकदा आपण मोठे होत असतो. तेच मोठं झाल्यावर असं वाटतं कधी लहानपण होतं तेच चांगलं होतं. दादा या मोठ्या चित्रामध्ये बघा, आकार लहान आहे त्या व्हायोलिनचा, तो मात्र मोठा झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी व्यंगचित्रकारांना एक संदेश द्यायचा आहे की आपण ज्या वेळेला लहान असतो त्यावेळेला आपल्याला आकाराचं आकर्षण असतं, आपल्याला मोठ्या आकाराच्या वस्तू आवडत असतात आणि जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा मात्र आकाराचं महत्त्व काय होतं, कमी होतं. तेव्हा मात्र आपल्या छंदामध्ये काय येत जाते, प्रगल्भता येत असते. तो छंद आपला अधिक काय होत असतो, सूक्ष्म होत जात असतो. असा हा संदेश या चित्रातनं आपल्याला मिळतोय की बाह्य आकाराचं आकर्षण मोठं झाल्यावर कमी होत जातं. त्यानंतर पुढचं व्यंगचित्र आहे, हास्यचित्र आहे. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रामध्ये आपल्याला जादू करता येते, याचं हे उदाहरण आहे. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. इथे त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसलं आहे ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पहा ना कसा वेडावाकडा झालेला आहे. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारं असं हे हास्यचित्र आहे. तर हे जे हास्यचित्र आहे या चित्रामध्ये तो मुलगा जो आहे तो स्काउटचा मुलगा आहे आणि त्यामुळे त्याने ते स्काउटचा जो काही युनिफॉर्म असतो तो व्यवस्थित नीटनेटका स्वच्छ धुतलेला इस्त्री केलेला असा तो युनिफॉर्म, शिवाय पायामध्ये सॉक्स, शूज सगळं घातलेलं आहे. स्काउटचे जे काही त्यांची हत्यारं असतात ती सुद्धा त्यांच्याकडे आहे. तर असा हा नीटनेटका मुलगा, पण त्याच्या पायामध्ये बुटामध्ये काहीतरी अडकून बसलंय आणि ते काढण्याच्या नादात त्याने काय केलेलं आहे, चेहरा वेडावाकडा करून भर रस्त्यामध्ये तो बसून ते काय घुसलं आहे ते काढण्याचा तो प्रयत्न करतोय. त्यावेळेला त्याच्या युनिफॉर्मकडे सुद्धा लक्ष नाही की एवढा नीटनेटका युनिफॉर्म तो खराब होईल किंवा मी कुठे रस्त्यात बसलेलो याच्याकडे सुद्धा त्याचं लक्ष नाही. उत्सुकता आहे ते फक्त काय त्या बुटामध्ये घुसलं आहे ते काढण्याकडे त्याचं लक्ष आणि त्यासाठी त्याचे ते डोळे कसे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लेखकांनी सांगितलेलं आहे की चित्रकलेवरती जर का आपल्याला हुकूमत गाजवता आली तर मात्र आपल्याला काय करता येतात, व्यवस्थित नीटनेटकी अशी आपली व्यंगचित्र जी आहेत ती काढता येतात. आपल्याला हवे ते भाव ते आपल्याला रेखाटता येतात. आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलांचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच महत्त्वाचा नसतो. या ठिकाणी लेखक आपल्याला सांगतायत की मुलाचं चित्र काढत असताना फक्त आकार महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे हातापायांची बोटं ती लहान काढली की आपोआप नखं लहान होतात. नाकाचा ओठांचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका सरळ रेषेच्या असतात. ते नुसता आकार लहान काढून चालत नाही, तर त्याबरोबर या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार केला जातो. भुवया कशा काढाव्या किंवा एका सरळ रेषेत माणसांच्या भुवया कशा काढाव्या ते या गोष्टीकडे आपलं लक्ष जातं.
आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही. यापुढे व्यंगचित्र आणि हास्यचित्र पाहताना काढताना म्हणजे काढता येत असतील तुम्हाला तर चांगलीच गोष्ट आहे, पण आपण ज्यावेळेला निरीक्षण करत असतो, चित्र पाहत असतो, त्यावेळेला सुद्धा अशा या बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्ही सुद्धा घेऊ शकाल. तर या पाठाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही आता ही जी काही हास्यचित्र किंवा व्यंगचित्र पाहणार आहात त्यावेळेला या सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचार करून त्या गोष्टींचा निरीक्षण करत असताना या पाठाचा जो आपल्याला आधार घ्यायचा आहे आणि निरीक्षण त्या चित्रांचं व्यवस्थित करायचं आहे. किंवा जेव्हा चित्र काढाल तेव्हा हे जे काही बारकावे आहेत ते बारकावे लक्षात घेऊन तुम्ही ते चित्र काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आता वेळ आहे आपल्या गृहपाठाची. तर पाठाखाली जो काही स्वाध्याय दिलेला आहे तो सर्व स्वाध्याय सोडवून माझ्या व्हॉट्सअपवर मला पाठवायचा आहे. तर इथेच थांबते. धन्यवाद.